माजी सातपूर प्रभाग सभापती उषाताई हिरामण बेंडकुळे यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला। बेंडकुळे यांनी सभापती पदाच्या कार्यकाळात लोकहिताचे धडाकेबाज निर्णय घेतले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये पौष्टिक वातावरण निर्माण झाले आहे। माजी सातपूर प्रभाग सभापती उषाताई हिरामण बेंडकुळे ह्या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात आहेत। येत्या काळात नाशिक महानगरपालिकेत बेंडकुळे यांच्या रूपाने करणारा नवा चेहरा मिळणार असल्याची भावना परिसरातून उमटू लागली आहे। बेंडकुळे यांच्या सोबत प्रवेशासाठी शेकडो कार्यकर्ते तसेच भीमराव कडलक, आशिष जाधव, नारायण जाधव, सुनील पोटिंदे, शरद बेंडकुळे, कैलास आचारी, बाळासाहेब खुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। अधिक माहिती माजी सातपूर प्रभाग सभापती उषाताई हिरामण बेंडकुळे तर भाजपा नेते महेश हिरे यांनी पक्षामध्ये सीमाताई हिरे, महेशभाऊ हिरे, बावनकुळे साहेब, गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून आज मी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। आणि पक्षामध्ये प्रवेश करत असताना पक्षाची जी विचारधारणा आहे ती मला पसंत पडली आणि मी या पक्षामध्ये प्रवेश केला। आणि त्या महापालिकेमध्ये जे कामाची जी आवड आहे, लोकसेवेची आवड आहे, मला जनतेची सेवा करण्याची आवड आहे, ती जनतेचे प्रश्न सोडवण्याची मला इच्छा झाली आणि म्हणून मी महापालिकेसाठी लढवणार आहे आणि या माध्यमातून मी महापालिकेमध्ये चांगले प्रश्न मार्गी लावणार आहे। आणि बावनकुळे साहेबांनी जे आज जी विचारधारणा दिली ती 100% पार पाडू, कारण ज्या पद्धतीने सांगितलं की जसे तुम्ही सभासद कराल त्याला आम्ही कटिबद्ध राहू। या ठिकाणी मला बोलण्यासाठी धन्यवाद। कार्यशाळा होती संघटन पर्वानिमित्त, त्या प्रित्यर्थ आदरणीय बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गिरीशभाऊ महाजन आणि विखे पाटील साहेब यांचं आज इथे संमेलन झालं। या संमेलनामध्ये आज सातपूर आणि सिडको नाशिक पश्चिम मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। मी आमदार सीमाताई हिरे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। आणि देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि महापालिकेवर भाजप ही त्रिसूत्री आता मी अवलंबवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर येणार या काळात। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।